करतं, जे करू नये ते नाही करतं. पण हे मन इकडं वळत नाही आणि जेव्हा येत नाही, नियम असा आहे, अवघड कामं कोणाच्या तरी मदतीने करावी लागतात. त्याला उदाहरण असं आहे, दुपारचे 12 वाजले. किती वाजले? 12. सगळ्यांची जेवण झाली, स्वयंपाक सगळा यथासांग झाला, भांडे घासले, मांडणी पालटे टाकले, त्यानंतर संध्याकाळची भाजी निसून फ्रीज मध्ये ठेवली, किचन आवरलं, किचन वाटा चांगला धुवून घेतला, गॅस पुसून घेतला, लाईटर कोरड्या जागेवर ठेवलं, रेग्युलेटर बंद केलं. प्रकाश महाराज म्हणते, तुम्हाला एवढं बारीक कसं माहिती? हे मला करावं लागत, करणार कोणी नाही. हे सगळं केलं आणि बेडरूम मध्ये आडवं गेली बाई. तेवढ्या तिचा फोन मारला, पण फोन उचलल्या का तिला उठावं नाही लागलं का? फोन हातातच होता त्याच्या. कॉल रिसिव्ह, हॅलो, आणि तिकडून आवाज आला, काय करते तू? नवऱ्याचा फोन, काय करते तू? तुम्ही आडवं पडली. काही नाही, काम बोला. ते साताऱ्याचे पाहुणे आले, मग जेवायचं म्हणतो. आता हो, मला स्वयंपाकात दिसाय करायचं सांगतो. ब्रह्मचर्यात ऐकून गेले का नाही? बाई जेव्हा स्वयंपाकाला लागते तेव्हा तुम्ही तिला 10 माणसाचा स्वयंपाक आगाव सांगा, त्रास होत नाही. पण सगळं ओळखलं एकाचा लय जीवावलो. खरं का कुठे काढावर 100 आता इथं स्वर वाढलं. किती जण आहे? आता इकडचा स्वर बघा, किती जण आहे? 15-20 जण. गावात कोणी ठेवलं तर सगळं इकडे फुल झाले. तिकडून कच किती पण ऐकून प्लास्टर करतो. हा हो हो, हा चालेल, हो हो हो. तिथे शिव्या देत राहते. हे पाहुणे तोंड दाबून बुक्याचा मार आहे. गणेश महाराज, तुम्ही मला, तुम्ही ब्रह्मचारी, तुम्हाला कसं नाही? मला प्रश्न पडणं साहजिक. सांगायचं, त्यांचं ऐकायचं, सांगायचं पाहिजे काय आपल्याला माहिती काय. त्याला शेवटचं वाक्य बोलायचं असतं. 15-20 जण आहेत आणि अर्ध्या तासात शेजारच्या बायला गण्याची माण, पिंट्याची माण, जरा मदतीला आहे. आणि ती बाई, त्याचं कारण माणसं खाल्लेल्या अन्नाला आणि बाया घासलेल्या मिसरीला कॉल दे म्हणून.